फडणवीसच्या डोक्यात राजकारणाची भूत आहे. मराठ्यांच्या लाखो मुलांवरती केसेस केले आहेत. महिलांना तडीपार केली आहे. नाव घेऊन उमेदवार पाडणार असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद. की फडणवीसच्या डोक्यात राजकारणाचं भूत आहे. हे राजकारणासाठी असं बोलतोय का रे बाबा? लाखो पोरावर केसेस केल्यात आता राज्यातल्या. काही महिला तडीपार केल्यात मराठ्याच्या. राजकारणाचं भूत घुसलंय फडणवीसच्या डोक्यात. का नाही म्हणलं दरीकर? स्वतःला लय शान समजायला ना एक आमदारकीसाठी एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी. हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही. ह्याच कामाचं आहे फक्त. मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे, ठोक मोर्चे बंद पाडणे, मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे, मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे, एवढ्याच कामाचं आहे. हे भाजपने बोल केलेलं आहे. एवढ्याच कामाचं आहे. ती तमाशात मावशी नसती का बिगर नथीवली नेबळ दे, तसं ते कॅकताडात बाबू नसतो का बिगर कामाचा नुसता सरळ दिसतो. ती जर आवताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही. ते बोगस असतं ते. हे मराठ्यांसाठी असं वागू नये दरेकरने. दरेकरला भविष्यवा बोललो नाही. तुम्ही आधी बोलला तेव्हा मी बोललो. मग तळतळ माझ्या जातीसाठी काय करणार तू? अभियान मला माहिती आहे. मला आत्ताच माहिती आहे तुम्हाला बदनाम करणार. चल, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला खोटे नाटे व्हिडिओ टाकणार आहे. मला माहिती आहे तू काय करणार आहे. हां, तर कोणाकोणाला हाताखाली धरलं आहे ते मला माहिती. किती जणाला आमच्या लोकांना तर प्रेस घ्यायला लावलेत हे मला माहिती. चल जाय कर तुला काय करायचं. चल चल, मी जातीसाठी मरायला तयार आहे. काय म्हणणार तो? देवेंद्र फडणवीसला वाचायला लागला आणि त्या पुरीला तिच्या डोळ्यात पाणी आलं तर तिला म्हणतो भंपकपणा आहे. हां, एवढा मगरूर आणि एवढी मस्ती आहे का तो डोक्यात राजकारणाची सत्तेची? काय वाटतं तुला? तुला शान आहे. अरे तो क्रांती मोर्चापासून तुला तो सगळं माहिती आहे. जरी आम्ही त्यावेळेस पुढच्या तोंडाला नव्हतो काही जण होते तरी आम्हाला सांगत होते तू काय करतो. आणखीन तुला 5-7 जोडीदार आहेत. क्रांती मोर्चा टायमाला तू 10-12 जण येतात. मा ह्याच्यात तुमची 6-7 जण टीम. मला माहिती आहे तू काय काय करतो ती. परत त्याला सन्मानानं बोलायला, आदरानं बोलायला, समोरच्याला तसं बोलावं लागतं तेव्हा सन्मान मिळतो. तो ॲडव्होकेट एकच भूत घुसलाय नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता. कशी सत्ता येईल तुला माहिती आहे का? वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो. हां, एखाद्या दिवस शिंदेचे निवडून देते ना मराठी, पवारांचे देते, महाविकास आघाडी देते, नुसते तो हेच पाडीते. हां, आणि तो आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलंय पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी. पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी. हां, तिथंच सांगितलं की 79चा सुपडा सापच आहे आपल्या आमदाराचा. तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी. बघ तुला किती वाईट वाटत असणार. आता मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कसं काय माहीत झालं. अरे तूच फक्त मराठ्याची गद्दारी करणार आहे. बाकीचे तिथं बसणारे मराठ्यांची इमानदारी करायला लागलेत आता. तूच तेवढा गद्दार आहे. आणि तो या संघ 2-4 आहेत का ते. तुला जातीचं देणं घेणं नाही, त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही, किती ॲडमिशन नव्हतं बाहेर पडी याचं देणं घेणं नाही, आरक्षण नाही मिळालं तरी देणं घेणं नाही. तुझे अभियान राबविणार आहे ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे, मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे. हे मला माहिती आहे. ही तुझ्या हातात हे लय दिवसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं. तू आता करशील आणि कर. जाय चल चल जाय. तू बघ तू ह्यामुळं काय वाटोळ होतंय. तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटलं होतं. तू फक्त बघ पुढं आता. हां, निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतो का नाहीत, काही शब्द वापरतो मी, बघ पाडतो का नाही. आणि काय 79,000 निवडून आलेला आहे देवेंद्र फडणवीस. हां, लय मतांना नाही आलेला. तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देणं मराठी ध्यानात ठेव. हां, बघ टाकतात का नाही. तू किती डाव करणार आहे? तू किती डाव करणार आहे? वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात बोलणाराचा. आणि जे असले अभियान राबवित ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे. त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच दाढी चोळी तो.